माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र जिजाऊ उद्यान कार्यकारी संपादक। निवेदन करतो। निवेदन महोदय राष्ट्रपती साहेब, महोदय राष्ट्रपती साहेब यांना, महोदय राज्यपाल साहेब यांना, महोदय पंतप्रधान साहेब यांना, बघा महोदय मुख्यमंत्री साहेब यांना, महोदय गृहमंत्री साहेब यांना असं निवेदन करतो। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार, मी समाजासाठी देशासाठी लढत असतो, बरोबर आहे। परंतु जर भ्रष्टाचार बाहेर काढणारा असेल, त्याच्यावरती बोलणारा माणूस असेल, मग तो वाईट असतो का? हो, तो वाईट असतो का? मग करायचंच नाही का? म्हणजे कोणी कसं जरी वागलं, खात्या म्हणलं तर ते चालतं का? आणि कसं चालेल मला सांगा। माझ्या कर्जत तालुक्यामध्ये बघा, मी एक शेकडो व्हिडिओ काढले, शेकडो माहिती अधिकार चालवलेले, मानवी हक्क, पोलीस प्राधिकरण, विविध खात्यामध्ये लोकांसाठी, समाजासाठी, कारण मी उघड करतो। मी एक गरिबाचं लेकरू आहे, पण बाकी अगदी भक्कम समर्थ आज्ञेप्रमाणे हे काळ्या दगडावरची रेख बघा। 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, त्याच्यानंतर विविध समाजाच्या प्रश्नासाठी जे काय सामाजिक कार्य असतं त्यासाठी मग माझ्यासारखा माणसाला निमंत्रित करणं गुन्हा आहे का? या अधिकाऱ्याने ह्या कर्जत तालुक्यामध्ये मी निवेदन जिल्हा रायगडच्या कलेक्टर साहेबांना पण करतो, जिल्हा SP साहेबांना पण करतो। का करतो? का कर्जत तालुक्याचे पोलीस अधिकारी आणि कितीतरी वर्ष त्यांचा वाईटच माणूस आहे मी, त्यांचा वाईट, कारण मी RTA चालवतो, गुन्हा झालेला उघडकीस आणून देतो, आणि महसूल खातं, महत्त्वाचं महसूल खातं, प्रांत अधिकारी, तहसील, पंचायत समिती हे कधीही मला आवर्जून निमंत्रण देत नाही का 15 ऑगस्टला अमुक टाईम आम्हाला काय, मी जातो आणि मला जाणंच आहे का माझ्या देशासाठी, माझ्या देशबांधवांसाठी मला उभं राहणं, हे जाणं आहेच आहे, आणि मी जातो आणि त्याप्रमाणे करतो। पण आज मनात आलं, मी पत्र लिहिलं आणि असं वाटलं की आज व्हिडिओ करा याचा बाबतीत, कारण समाजाला अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ माझे फिरत असतात, मी कळवतो सगळ्यांना। खूप करोडोचे भ्रष्टाचार, एक विडिओ काढणारे आणि एकेकाला नावं सगळं सांगणार याच्यापुढे मी, कसले करोडोचे भ्रष्टाचार माझ्या व्हिडिओ मी दाखवलेत। सांगण्यात तात्पर्य असं, का मला निवेदन देत नाही, का मला निमंत्रण देत नाही, का समाजहिताचं कार्य, देशहिताचं कार्य असेल, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी का निमंत्रण दिलं जात नाही? कारण मी भ्रष्टाचार काढतो आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलतो आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं कार्य करतो। माझं ध्येय आहे, संस्थेचं ध्येय, अर्धपोटी, अन्यायग्रस्त, सामान्य, अंगमेंटी, कष्टकरी, वंचित, पीडित, शोषित, उपेक्षित, स्वाभिमानी अशा घटकांची सदैव मी सेवा करत असतो। त्याच्यामुळे मग मी वाईट आहे का? का नाही करावा? चौथा स्तंभ आहे तो पत्रकारिता चॅनल, आमचा चौथा स्तंभ, आम्हाला करणं गरजेचं आहे आणि करणारच आम्ही करतो। म्हणजे काय? समाजासाठी, देशासाठी। तर मला एवढंच सांगणे का निवेदन करतो, जिल्हा कलेक्टर साहेब रायगड जिल्ह्याचे, जिल्हा SP साहेब रायगड जिल्ह्याचे, आणि राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान, महाराष्ट्र सचिव, सामान्य प्रशासन, निवेदन करतो का कर्जत तालुक्याला कमीत कमी त्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन तरी द्या, समज तरी द्या का समाजामध्ये अनेक पत्रकार आहेत, समाजसेवक आहेत, त्यांना त्यांनी निमंत्रण करण्याचे का? हे पेन चालवत ना, फक्त खुर्चीवर बसायचं, खोटं नाटक करायचं, 2-3 वर्ष राहायचं नाही, इथून निघून जायचं, हे देशाला, तुम्हाला, आम्हाला हानिकारक आहे। हा आपल्याला सुद्धा सगळ्यांना हानिकारक आहे। त्याच्यामुळे वेळीच हे निवेदन स्वीकारा अशी मी आपणास नम्र विनंती करतो। आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारांना, माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला, जे देशासाठी, मानवासाठी कार्य करतात, त्यांना प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असो, पण प्रत्येक तालुक्याला
निमंत्रण देणं बंधनकारक आहे आणि द्यायला पाहिजे एवढं मात्र सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. याच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.